जालना शहरातील रस्ते खोदकामातील निष्काळजीपणा थांबवा. नागरिकांच्या जीवाशी खेळ करू नका. एसडीपीआयची महापालिकेकडे मागणी. 7 जुलै जालना महानगरपालिकेच्या परवानगीने एका खासगी कंपनीमार्फत शहरातील विविध भागामध्ये रस्त्यालगत भूमिगत पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. भविष्यात या पाईपलाईनमधून केबल अथवा तारा टाकण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र हे काम अत्यंत निष्काळजीपणे व मनमानी पद्धतीने करण्यात येत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, असा आरोप सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया एसडीपीआयच्या जालन्याच्या जिल्हा युनिटने केला आहे. आज शहरातील अत्यंत वर्दळीच्या कचेरी रोड शनी मंदिर मार्गावर रस्त्यालगतचे पेव्हर ब्लॉक गट्टू काढून खोदकाम करण्यात आले. पाईपलाईन टाकल्यानंतर संबंधित कंपनीने खड्डे बुजवले असले तरी पेव्हर ब्लॉक पूर्ववत समतल व सुरक्षित पद्धतीने बसवण्याऐवजी ते उंच खोल स्वरूपात निष्काळजीपणे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे पादचारी, दुचाकीस्वार, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच लहान मुलांच्या अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. एसडीपीआयच्या म्हणण्यानुसार संबंधित खासगी कंपनी शहरातील इतर भागांमध्येही याच प्रकारे मनमानी काम करत आहेत. खोदकामाच्या कामाची गुणवत्ता तसेच काम पूर्ण झाल्यानंतर रस्ते पूर्ववत करण्यात येत आहेत की नाही याबाबत महानगरपालिकेकडून प्रभावी देखरेख केली जात नसल्याचा आरोपही पक्षाने केला आहे. सार्वजनिक सुविधांशी संबंधित विकास कामामध्ये नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. मात्र प्रशासनाची ही निष्काळजी भूमिका अत्यंत चिंताजनक असल्याचे एसडीपीआयने म्हटले आहे. या संदर्भात एसडीपीआयचे जालना जिल्हा महासचिव खुर्रम आदिल खान यांनी शहरातील सुरू असलेल्या सर्व खोदकामावर संबंधित अधिकाऱ्यांनी नियमित व प्रभावी देखरेख ठेवावी. खोदकाम पूर्ण झाल्यानंतर रस्ते व पेव्हर ब्लॉक पूर्ववत समतल व सुरक्षित पद्धतीने बसवणे संबंधित ठेकेदारासाठी बंधनकारक करावे. तसेच निकृष्ट दर्जाच्या अथवा निष्काळजीपणे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर किंवा खासगी कंपनीविरुद्ध तातडीने दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी यावेळी केली आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळ करणारी ही निष्काळजी कार्यपद्धती तात्काळ थांबवून शहरातील सर्व खोदकामे सुरक्षित, दर्जेदार व निर्धारित निकषानुसार पूर्ण करण्यात यावीत, जेणेकरून नागरिकांच्या सुरक्षिततेची प्रभावीपणे हमी मिळेल अशी मागणी ही एसडीपीआयने जालना महानगरपालिकेकडे केली आहे. तर आपण पाहत आहात लोक तुफान डिजिटल न्यूजसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजे सह मुख्य संपादक अशफाक पटेल, जालना. अभी हम है तो कचेरी रोड यहाँ पे शनि मंदिर के चौक में खड़े हैं और यहाँ पे महानगर पालिका की परमिशन से कोई प्राइवेट कंपनी यहाँ पे है तो साइड से गट्ठू खोदकर ये पाइप डालने का है तो काम चालू है. और ये प्राइवेट कंपनी की आप निष्काळजीपना है तो निग्लिजेंस देख सकते हैं कि ये पूरा रोड खोदकर और साइड से गट्ठू खोदकर उन्होंने पाइप तो डाला है, पर ये गट्ठू को है तो किस तरह से वो जमाया है. और ये तकरीबन पास पूरा चमन से लेके जो यहाँ तक काम हुआ है तकरीबन उसके अंदर ये गट्ठू को तो ऐसे ही ऊपर रखा है. और ये मेन रोड जो कचेरी रोड है वो शहर के बीच में से गुजरने वाला और एकदम पॉपुलर रोड है और उसकी व्यवस्था देखिए इन्होंने कितनी गंदी कर दी है. महानगर पालिका कोई प्राइवेट कंपनी को अगर परमिशन देता है तो ये महानगर पालिका की जिम्मेदारी है कि वो अपने सुपरविजन में निरीक्षण के अंदर अपना काम देखे. कल को अगर कोई बुजुर्ग इसके ऊपर से गिरता है, कोई गाड़ी अगर इसके ऊपर साइड में स्लिप होती है, कोई बच्चा अगर गिरता है तो इसका कौन जिम्मेदार है. और ये सीधा है तो जो रोड हमारा बना और जो गट्ठू डाले गए तो ये इसका भी नुकसान है. और ये नुकसान कहीं ना कहीं ये तो टैक्स पेयर जो अपना पैसा शासन प्रशासन को दे रहा है और वो शासन प्रशासन ये उपयोग में लाकर जो ये सब काम करके उसके अंदर जो नुकसान हो रहा है ये सबका इसके अंदर नुकसान है. तो ये हमारी मांगनी है कि प्राइवेट कंपनी को जब आप काम दे रहे तो पूरा इंस्ट्रक्शन दे के और अपने कर्मचारी सुपरवाइजर्स उनके पीछे लगा के ये अच्छे से काम करके लिया जाए ताकि भविष्य के अंदर है तो कोई हादसा ना हो. और हमारी इसके साथ मांगनी है कि जितने भी गट्ठू पूरे जालना में जहाँ भी काम हुआ है और ये इतना बेकार अंडर क्वालिटी काम हुआ है तो इसको व्यवस्थित किया जाए और कल को कोई घटना होती है तो इसकी पूरी जिम्मेदारी है तो ये प्राइवेट कंपनी और हमारे महानगर पालिका के ऊपर रहेगी. मेरा नाम खुर्रम आदिल खान, जनरल सेक्रेटरी एसडीपीआई.